बिहार मध्ये नीतीश कुमार की तेजस्वी यादव आज स्पष्ट होणार आहे। सत्ताधारी एनडीए आणि महागठबंधन यांची आज महत्त्वाची लढत होणार आहे। विधानसभेच्या 243 जागांसाठी आज मतमोजणी पार पडणार आहे। आजच्या निकालाने दिग्गजांचं भवितव्य हे स्पष्ट होणार आहे। नीतीश कुमार की तेजस्वी यादव आज कौल समजणार आहे। थोड्याच वेळात मतमोजणीला देखील सुरुवात होईल। विधानसभेच्या 243 जागांसाठी आता मतमोजणी होणार आहे। आजच्या निकालाने दिग्गजांचं भवितव्य हे स्पष्ट होणार आहे। नीतीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारमध्ये नेमका कोणाचं सरकार येणार हे आज स्पष्ट होणार आहे। बिहारमध्ये नीतीश कुमार की तेजस्वी यादव हे आज स्पष्ट होणार आहे। सत्ताधारी एनडीए आणि महागठबंधन यांच्यामध्ये महत्त्वाची लढत होणार आहे। विधानसभेच्या 243 जागांसाठी आज मतमोजणी पार पडेल आणि अगदी थोड्याच वेळात मतमोजणीलाही सुरुवात होणार आहे। आजचा दिवस बिहारच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे। बिहारचा जनादेश आज स्पष्ट होणार आहे। निवडणुकीमध्ये बिहारच्या जनतेने कोणावर विश्वास ठेवला, कोणाला नकार दिला हे आज स्पष्ट होणार आहे। अगदी काही तासातच मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर हे संपूर्ण चित्र हळूहळू स्पष्ट होणार आहे। थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर राज्यभरातील सगळे आकडे हे समोर येतील। आजच्या निकालाने दिग्गजांचं भवितव्य हे स्पष्ट होणार आहे। मतमोजणी धीम्या गतीने करण्याची एनडीए आघाडीची रणनीती असल्याचं तेजस्वी यादव म्हणतात। आरजेडी नेते तेजस्वी यादव यांचा हा गंभीर आरोप आहे। मतमोजणी धीम्या गतीने करण्याची एनडीए आघाडीची रणनीती असल्याचा गंभीर आरोप तेजस्वी यादव यांनी केलेला आहे। आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांचा हा आरोप आहे। अगदी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्याच आधी तेजस्वी यादव यांचा हा गंभीर आरोप। मतमोजणी धीम्या गतीने करण्याची एनडीए आघाडीची रणनीती असल्याचं यादव म्हणतात। लोगों को फोन जा रहा है या बुला के मिला जा रहा है, उन्हीं के हवाले से हमको सूचना मिली है कि पूरी काउंटिंग को जो है स्लो कराया है और खास तौर पे ऐसी सीटें जहां मार्जिन कम है या जो सीटें महागठबंधन जीत रही है उसको डिक्लेयर मत करो, एनडीए की सीटों को जो है वो डिक्लेयर करो। और मीडिया के माध्यम से एक माहौल भी बनाया जाएगा कि भैया प्रधानमंत्री बीजेपी दफ्तर जाने वाले हैं। आरजेडी नेते तेजस्वी यादव यांचा हा गंभीर आरोप। मतमोजणी धीम्या गतीने करण्याची एनडीए आघाडीची रणनीती असल्याचं यादव यांनी म्हटलेलं आहे। अगदी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्याआधीच आता हे आरोप करण्यात आलेत। आपण पाहतोय बिहारमध्ये एकूण 243 जागांसाठी मतदान झालंय। बहुमत 122 हवंय। तर पीपल्स पल्स आपण पोल पाहतोय। एनडीए सरकारला 133 किंवा 159 पर्यंत जागा मिळू शकतात, तर तिकडे महाआघाडीला 75 ते 101 जागा आणि इतर 5 जागा येण्याची शक्यता आहे। पीपल्स पोल आपण पाहतोय। तर पोलस्ट्रॅटचा एक्झिट पोल आपण पाहतोय। एनडीएला 133 ते 143 जागा, महाआघाडीला 93 ते 102, तर इतर 2 ते 9 जागा येऊ शकतात। एनडीएला 145 ते 160 जागा, दैनिक भास्करचा पोल आपण बघत आहोत। महाआघाडीला 73 ते 91 आणि इतर 5 ते 10 जागा येण्याचा अंदाज आहे। तर मॅट्रिक्सचा जर आपण एक्झिट पोल बघितला तर एनडीएला 147 ते 167, महाआघाडीला 70 ते 90, तर इतर 2 ते 8 जागा येऊ शकतात। चाणक्यचा एक्झिट पोल जर आपण बघितला तर तो एनडीएला 130 ते 138 जागा दाखवल्या जात आहेत, महाआघाडीला 100 ते 108, तर इतर 5 जागा येण्याचा अंदाज आहे। ॲक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल एनडीएला 121 ते 141 पर्यंतच्या जागा येऊ शकतात, तर महाआघाडीला 98 ते 118, इतर 1 ते 5 जागा येण्याचा अंदाज आहे। या संदर्भात अपडेट्स देण्यासाठी दिनेश दुखंडे भाजप कार्यालयाबाहेरून आपल्यासोबत जोडलेले आहेत। दिनेश, आपण पाहतोय खरं तर आजचा दिवस बिहारच्या